मित्रांनो, मला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे. विधान भवन हे कायदे बनवण्यासाठी असतं की 240 विरुद्ध 46 आमदारांची वन साइडेड गल्ली क्रिकेट मॅच खेळायला? कारण काल पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जे काही घडलं ना, ते बघून वाटत होतं इथे विरोधी पक्षांचा नुसता कार्यक्रम नाही झाला, तर त्यांचा पार मोये झालाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी वर्ड मध्ये. आणि आज आपण पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचा असा काही पंचनामा करणार आहोत जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माज आणि सुनेत्रा वहिनींची सायलेंट मोड आणि मविवाच्या आमदारांचा पळपुटेपणा सगळं काही उघड्यावर आणणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आज सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आपण एकाच तव्यावर भाजणार आहोत. गजब बेइज्जती है. सगळ्यात आधी येऊया आपल्या सत्तेतल्या बॉस लोकांकडे, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे. भावांनो, तुमच्याकडे 240 आमदार आहेत, मान्य आहे, पण याचा अर्थ असा थोडीच की विधानसभेला तुम्ही स्वतःचा खासगी व्हॉट्सअप ग्रुप समजाल आणि बाकीच्या 46 लोकांना थेट म्यूट करून टाकाल. सध्या मुख्यमंत्री साहेब एवढ्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहेत जणू काही महाराष्ट्रात दुसरा कुठला पक्षच उरलेला नाही. हे आम्हीच केलं, ते आम्हीच केलं. अहो साहेब, जनता मतदान यंत्रावरती बटन दाबताना हे 240 आकडे एका झटक्यामध्ये शून्यावर आणू शकते, हे विसरू नका. सत्तेची हवा डोक्यात गेली की टायर पंक्चर व्हायला वेळ लागत नाही. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आता इकडे महायुतीमधल्या आपल्या वहिनी साहेबांकडे बघा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजितदादा असताना विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचा जो दरारा असायचा ना, तो आता कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. वहिनी सभागृहामध्ये अशा शांत बसलेल्या असतात जशा वर्गामध्ये पहिल्या बाकावर बसणाऱ्या हुशार मुली. म्हणजे जे भाजप सांगतील त्यावर फक्त मान हलवायची. राष्ट्रवादीची अवस्था सध्या अशी झाली की कंपनीच्या मोठ्या मालकांसमोर आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे लोक फक्त येस बॉस करत आहेत. जुना स्वाभिमान आता विधान भवनाच्या पायऱ्यांवरच सोडून आल्यासारखं वाटतंय. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि आता ज्यांची तुम्ही वाट बघत होतात, आपले लाडके विरोधक म्हणजे मविवाचे उरले सुरले 46 आमदार. भावानो, तुमच्यासाठी तरी एकच गाणं आठवतंय, भाग भाग आया शेर. अहो, काल अधिवेशन संपायच्या 2 तास आधीच तुमचे अर्धे आमदार बॅगा भरून आपापल्या गावी पळाले. म्हणजे समोरच्या टीमने 500 रन मारलेत हे बघून कॅप्टनने मॅच संपवायच्या आधीच पॅड काढून घरचा रस्ता धरला आणि बाहेर येऊन संजय राऊत आणि नाना पटोले माईक समोर काय ओरडत होते, आम्ही सरकारला पळवून लावलं. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. अरे कसले पळवून लावले? सरकार आतमध्ये बसून मजेत बिल पास करतंय आणि तुम्ही हायवेला टोल नाक्यावर ट्रॅफिक मध्ये अडकलाय. याला विरोध करणं नाही, याला म्हणतात स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी केलेला शेवटचा पळपुटेपणा. नाही, डोंट कट, हे कट मत करना. तर भावानो, हा होता विधानसभेच्या शेवटच्या दिवसाचा रिपोर्ट. एका बाजूला बहुमताच्या माजामध्ये आंधळ झालेलं सरकार आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारी सोडून पळ काढणारे विरोधक. आता 2026च्या निवडणुकीमध्ये हीच महाराष्ट्राची जनता कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे बघणं लय भारी असणार आहे. तुम्हाला ह्या सर्व गोष्टीबद्दल काय वाटतं? या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता कायम राहणार की मविवा कमबॅक करणार? तुमचं जे काही कडक मत असेल ते आताच्या आता खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अशा प्रकारचे राजकीय रोस्ट व्हिडिओ आवडतात की सिरियस व्हिडिओ आवडतात ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुम्हाला इथून पुढे त्याच प्रकारचे व्हिडिओ रोज आणत जाऊ. पण विषय एकच असणार आपला, पॉलिटिकल आणि फक्त राजकीय विषय. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.